ठाकरे, शिवसेना आणि मनसे यांची युती होणार, दोघे भाऊ एकत्र येणार या चर्चांपेक्षा महाराष्ट्रासमोर वीज, दुष्काळ, पाणी, शिक्षण हे प्रश्न महत्त्वाचे असून या महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावं असं आवाहन मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी केलंय। पण महाराष्ट्रासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करावं असं सांगत मराठी माणसांसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहनही अनिल शिदोरे यांनी सांगलीत केलंय। सांगलीत मनसेकडून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी अनिल शिदोरे हे सांगलीत आले असताना ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना अनिल शिदोरे म्हणाले, मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि मराठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढलं पाहिजे। ज्याप्रमाणे बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईत मावळेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत होते, त्याच प्रकारे त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी कार्य केलं पाहिजे। सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे, राज्यकर्त्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही। आपल्याला जनतेचे प्रश्न समजून घेऊन जनतेशी नाळ जोडायची आहे, येणारा काळ मनसेचाच असणार आहे असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि महिला जिल्हाध्यक्ष सरोजा लोहगावे, सांगली विधानसभा क्षेत्र विभाग अध्यक्ष श्रीधर करडे, मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मिरज शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कोल्हापूर चाळ येथील वाघमारे प्लॉट परिसरात राहणाऱ्या प्रकाश लंकाप्पा कांबळे यांचा एका वडाच्या झाडाखाली मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता। या प्रकरणी मयत प्रकाश कांबळे यांचा मुलगा परशुराम कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती। महात्मा गांधी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित स्वप्नील बाळासाहेब कांबळे याला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली आहे। प्रकाश कांबळे यांचा शनिवारी रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून करण्यात आला। खुनाची घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला। या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात झाली आहे। पोलिसांना खून प्रकरणी स्वप्नील कांबळे याचं नाव समोर आलं होतं। मयत प्रकाश कांबळे यांच्या मुलाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत स्वप्नील कांबळे याचं नाव सांगितलं होतं। मध्यरात्री घडलेल्या खुनानंतर पोलिसांकडे कोणते धागेदोरे नव्हते। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर तातडीने त्याचा शोध घेतला। कांबळे हा नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर एका पथकाने तातडीने मुंबईकडे धाव घेत संशयित स्वप्नील कांबळे याला अटक केली। सांगली शहरात सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्यांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करून 3 लाखांच्या गुटख्यासह आलिशान कार असा एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शहरातील पुष्पराज चौक परिसरात शनिवारी सायंकाळी सदरची कारवाई केली। या प्रकरणी निलेश तानाजी लिगाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून कार जप्त केली आहे। शहरासह जिल्ह्यात खुलेआम प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू गुटख्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले। याच पार्श्वभूमीवर सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करत असताना एका वाहनातून प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुष्पराज चौक येथे सापळा लावला। यावेळी निसान कंपनीची कार पकडून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला। यावेळी पोलिसांनी 7 लाखांची आलिशान कार, 84,000ची 200 ग्राम वजनाची सुगंधी तंबाखूची 420 पाकिटे, 1,17,500 रुपये किमतीचे आरके गोल्ड कंपनीची सुगंधी तंबाखू, 15,000 रुपयांच्या पुड्या, 43,500 रुपयांचे तंबाखूचा पोता आणि मोबाईल असा एकूण 9,61,000चा मुद्देमाल जप्त केला। यावेळी संशयित चालक निलेश निगाडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कार जप्त केली आहे। शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याबाबतचा घेतलेल्या निर्णयानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतर्क झालेत। या निर्णयाला विरोध करण्यासाठी संचालकांनी तातडीची बैठक बोलावली आहे। त्या बैठकीत शासनाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। दरम्यान बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत तळ ठोकवण्यात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला असून याबाबतचा तत्वता मान्यता आदेश काढण्यात आलाय। या निर्णयामुळे सांगली बाजार समितीचे त्रिभाजन होणार असून जत, कवठे महांकाळ आणि मिरज अशा स्वतंत्र बाजार समिती होणार आहेत। शासनाच्या निर्णयाला दुष्काळी भागातील संचालकांसह नेत्यांकडून तीव्र विरोध होताना दिसतोय। हा निर्णय दुष्काळी भागावर अन्याय करणारा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। स्वतंत्र बाजार समिती झाल्यास दुष्काळी आणि उत्पन्नाचा स्रोत कमी असलेल्या जत आणि कवठे महांकाळ उपबारांवर बंद पडतील। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी संचालक मंडळ आणि नेते आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर बाजार समिती संचालक मंडळाची सोमवारी तातडीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाची दाखल करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आले।
सांगली शहर जिल्हा भाजप मंडल अध्यक्ष निवडी करण्यात आल्या। सांगली शहर जिल्ह्यातील सांगलीत 5 आणि मिरजेत 4 अशा 9 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर जिल्हा मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या। मंडल अध्यक्ष निवड करताना पक्ष नियमानुसार प्रत्येक मंडलामध्ये एक निवडणूक अधिकारी नेमून मंडलातील 17 प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून 3 इच्छुक नावे बंद लिफाफ्यामध्ये घेण्यात आली। ही सर्व नावे प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात आली। ज्या नावाला सगळ्यात जास्त पसंती होती अशा नावाची मंडल अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। शहर जिल्ह्यातील सांगलीत 5 आणि मिरज 4 अशा 9 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली। सांगली विधानसभेतील नवनियुक्त 5 मंडल अध्यक्षांमध्ये सांगली पश्चिम रवींद्र वादवणे, सांगली उत्तर अमित देसाई, सांगली मध्य राहुल नवलाई, कुपवाड पूर्व कृष्णा राठोड, सांगली ग्रामीण संतोष सरगर यांची निवड झाली। सांगली शहर जिल्ह्यामध्ये संघटन पर्व कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली। त्यानंतर जवळपास 1500 सक्रिय सभासदांची नोंदणी करून 622 बूथ कमिट्या तयार करण्यात आल्या। या कमिटीमध्ये 12 सदस्य असून 3 महिला, 2 SC आणि 2 ST सदस्य अशी रचना आहे। यावेळी आमदार गाडगीळ, नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। या प्रसंगी विश्वजित पाटील, केदार खाडीलकर, धनेश कातडे, गीतांजली ढोपे पाटील, संगीता खोत, पांडुरंग कोरे, सिद्धार्थ गाडगीळ, माधुरी वसगडेकर, स्मिता पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि मराठी माणूस यावरून वाद सुरू आहेत। अशातच मराठी प्रेक्षकांनी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत तसेच मराठी सिनेमे आणि नाटक टिकवण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिले पाहिजेत, तरच ते टिकतील असं आवाहन दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केलंय। गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे। संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशात 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विला आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। गुलकंद ही चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबरिया यांनी केली आहे। कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी 2 कुटुंब एकत्र येतात, परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं। आता ढवळे आणि माने कुटुंबामध्ये काय गोंधळ उन्हाळ आणि गुंतागुंत सुटेल का याचं उत्तर 1 मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे। गुलकंद हा एक हलका फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे। चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत। आनंदी जोशी, रोहित राऊत, वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची आणि अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे। जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा होतोय। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या आवर्तन संबंधी, भूसंपादन संबंधी अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। या मोहिमेअंतर्गत टेंभू उपसा सिंचन योजनेमधील लिंक कॅनॉल 1 ते 3 अंतर्गत कडेगाव व खानापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। टेंभू टप्पा क्रमांक 5 येथे विटा तालुक्यातील हिवरे आणि पळशी तसेच विस्तारित टेंभू योजनेअंतर्गत मान तालुक्यातील दोरगेवाडी, नरवणे, काळेवाडी, किरकसल येथील शेतकऱ्यांना नवीन योजनांची माहिती देण्यात आली आहे। म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील कवटेमंका तालुक्यातील शिंदेवाडी येथील कालवा आवर्तनादरम्यान येणाऱ्या अडचणी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी स्वतः जाणून घेतल्या। याच योजनेअंतर्गत जत तालुक्यातील अंकले, देवनाळ, मुचंडी, टोनेवाडी, मायथळ, माडग्याळ, तिप्पेहळ्ळी, खैराव येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादन विषयक समस्या जाणून घेतल्या। सांगोला तालुक्यातील गिरडी व मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी येथे शेतकऱ्यांच्या आवर्तन भूसंपादन विषयक समस्या निवारणासाठी बैठका घेण्यात आल्या। ताकारी योजनेअंतर्गत कुमठे, कवठे, एकंद, मतकुंकीर, मनेराजुरी, वासुंबे, उपळावी, जाधवनगर, बलवडी येथे शेतकऱ्यांशी संवाद करून चर्चा निवारण करण्यात आले। सांगली पाटबंधारे विभागामार्फत जयसिंगपूर, आष्टा, कारंजवाडी, इस्लामपूर, शिराळा येथे व नांदरे, बुधगाव, घालवाड, कसबे, डिग्रज, वसगडे येथील बंधारा येथील पाणी वापर संस्थांशी चर्चा करण्यात आली। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय अशा 8 ठिकाणी वैद्यकीय उपकरणाचं वाटप करण्यात आले। सरकारी रुग्णालयांना उपकरणांचं वाटप ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले।
जिल्ह्यात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, प्राथमिक आरोग्य केंद्र वेजेगाव, आरोग्यवर्ती केंद्र रामानंदनगर, प्राथमिक आरोग्य केंद्र नागज, प्राथमिक आरोग्य केंद्र मनेराजुरी, प्राथमिक आरोग्य केंद्र मंदूर, प्राथमिक आरोग्य केंद्र कामेरी, ग्रामीण रुग्णालय चिंचणी या सर्व ठिकाणी जे रुग्णांसाठी गरजू आहेत असे सर्व उपकरण देण्यात आले आहेत। आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या या उपकरणांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत व्हावी, त्यांच्यावर उपचार उत्तम व्हावेत हा निर्धार प्रतिष्ठानने केलाय। संघटित कार्य आणि सामाजिक जबाबदारी डॉक्टर अण्णासाहेब धर्माधिकारी यांचा संदेश, मला देशाने काय दिलं यापेक्षा देशाला मी काय दिलं हा विचाराला मूर्तरूप देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे। प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवला जाणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने केला तर किमान संसाधनात जास्तीत जास्त परिणाम मिळू शकतो व प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम करणं शक्य आहे। या अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासकीय कामकाजात वापर याविषयी सांगलीतील पाटबंधारे भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणाकरिता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर शर्वरी सोलापुरे यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणात सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रोहित कोरे, महेश रासनकर, अमर सूर्यवंशी, उपअभियंता मोहन गळंगे, बाबासाहेब पाटील, मनोज कर्नाळे, शिवाजी पाटील, राकेश बन्ने, शर्वरी पवार, सचिन नाईक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जलव्या प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासकीय कामकाजात वापर आणि त्याचा भविष्यकाळात होणारे लाभ याबद्दल प्राध्यापक डॉक्टर शर्वरी सोलापुरे यांनी मार्गदर्शन केलं। प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक यामध्ये कसा करता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले। त्याचबरोबर उहरी रुझड या तंत्रज्ञानाबाबत प्राध्यापक सोलापुरे यांनी माहिती दिली। या कार्यक्रमाचं नियोजन टेंभू विभागाचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे यांनी केले।